विधान परिषदेतही काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पद धोक्यात। विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे किमान 8 आमदार आवश्यक। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत। नाशिक पोलिसांकडून माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा शोध सुरू। विजय कोकाटेंकडून अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज नाही, सूत्रांची माहिती। कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांचा आरोप। राहुल नार्वेकरांकडून अद्याप कारवाई का नाही, राऊतांचा सवाल। माणिकराव कोकाटेंची प्रकृती स्थिर। कोकाटेंना उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास। आज डिस्चार्ज देण्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता। येणाऱ्या काळात सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकर ठरेल। अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील, अमोल मिटकरींचा दावा। प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सातारा प्रकरणावर सुषमा अंधारेंचा पुन्हा गौप्यस्फोट। कारवाई झालेल्या भागात अद्यापही ड्रग्सची तस्करी सुरू। कालही पाचगणीत छापा, अंधारेंचा दावा। ड्रग्ज रॅकेट मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा आरोप सिद्ध होतात तरी कारवाई का नाही, राऊतांचा सवाल। राऊतांनी केलेले शिंदेंवरील आरोप खोटे। मुंबई मनपात शिंदे इतिहास घडवतील अशी राऊतांना भीती। मंत्री संजय शिरसाट यांची टीका। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या टेंडर्समध्ये घोटाळा अशी चर्चा। लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात चाललंय तरी काय, सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।